हा परिसर डोणगाव वार्ड नंबर 3 मधील बिस्मिल्ला मस्जिद जवळचा दिसत आहे। या ठिकाणी आपण बघू शकता या मस्जिदच्या परिसरामध्ये किती पाणी साचलेलं आणि आजूबाजूला किती चिखल झालेला आहे। या ठिकाणाहून मुस्लिम बांधव नमाज पढ़ण्यासाठी मस्जिदमध्ये जातात। तसेच लहान लहान मुलं सकाळी मदरशामध्ये सुद्धा जातात, परंतु या चिखलामुळे त्यांना फार त्रास सहन करावा लागत आहे। परंतु या वार्ड नंबर 3 चे जे सदस्य आहेत याकडे लक्ष देत नाहीत आणि रस्ते सुद्धा व्यवस्थित करत नाहीत। हे आपण बघू शकतो की वार्ड नंबर 3 मध्ये बिस्मिल्ला मस्जिद परिसरातील हे चिखोल आणि हे रस्ते, या ठिकाणी चांगल्या माणसाला सुद्धा चालता येत नाही आणि लहान लहान लेकरं या ठिकाणी मदरशामध्ये येतात, त्यांना किती त्रास सहन करावा लागत असेल हे आपण बघूनच विचार करू शकतो। हे आपण पाहू शकतो या कशा पद्धतीने या ठिकाणी चिखल झालेला आहे। हे आपण बघा, हे मस्जिदच्या परिसरातील भाग आहे। हा सर्व बिस्मिल्ला मस्जिदच्या परिसरातील भाग वार्ड नंबर 3 मधील हे आपण बघू शकतो। या ठिकाणी लहान लहान लेकरं येतात मदरशामध्ये किंवा मुस्लिम बांधव नमाजसाठी येतात, तर त्यांना किती त्रास सहन करावा लागत असेल हे आपण बघू शकता। परिसरातील लोकांचे म्हणणे काय आहे? तिथं मस्जिद आहे, मस्जिदी तिथं लेकरं लहान लहान लेकरं जातात। इथं लहान लहान लेकराचं ते हे मदरसा आहे। इथून इथल्यात गल्लीत सगळा धिंगाणा आहे, सगळं पाणी साचेलं इथं, सगळं दांगडो आहे। ग्रामपंचायत लक्षात देऊन नाही राहिली, ग्रामपंचायतनं सोय घ्यायला पाहिजेत।